करतात. ह्याला बोलतात लोकल एसईओ. म्हणजे लोकलच्या एरियात दिसते 10 ते 15 किलोमीटर वरती. बरोबर आहे ना? हे लोकल एसईओ. नियर बाय मी किंवा इन पुणे एका सिटीचं नाव टाकलं तर इथं लोकल एसईओ दिसतो. पण ह्याच्यामध्ये ह्यांनी पण काय केलंय? स्पॉन्सर ॲड रन केली. मग मी आता मुजीबला बोललो, की मला तू अशी रन करून दाखव ॲड किंवा मंगेशला बोललो, नेहाला बोललो, की अशी ॲड रन करून दाखव. तर नेहा होईल का तुला अशी ॲड रन? करून दाखव मला आता. तुला हे अकाउंट दिलंय, तर आता तू काय करणार? तशी ॲड रन करायची मला. कुठं जाणार तू? बोल, स्टेप सांग. लोकल एसईओ करायचं ना आपल्याला? लोकल एसईओ नाही करायचं मला. ही अशी ॲड रन करायची. इकडे बघ. हे अशी ॲड रन. ह्यांचं 1 नंबरला काय दिसतंय? हे लोकल एसईओ का गुगल ॲड आहे? तू सांग. दुसऱ्याकडे नको बघू. लोकल एसईओ. सॉरी, स्पॉन्सर आहे. गुगल ॲड आहे. तुम्हाला मी काय सांगितलं? बोका आणि बोकी असतं का? बोका आणि मांजर असतं. आपल्याला पाळायचंय. मग तुम्ही काय पाळणार? का? बोका का पाळणार तुम्ही? पिल्लं होते. हा? बघा कशासाठी पाळणार आहेत? उंदरं खाण्यासाठी. मग बोका पण खातो आणि हे पण खातो. मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? पण आपला क्वेश्चन काय माहिती का? बोकामध्ये आणि मांजरीमध्ये काय फरक आहे? दोघं पण सेमच दिसतात. फरक काय आहे? हा? काय फरक आहे? स्ट्रेंथचा. बरोबर आहे. त्यांनी काय सांगितलं? पॉवरचा फरक आहे. पण कसं ओळखणार? जाड दिसलं की बोका आणि थोडस माझ्यासारखं वाळं दिसलं की काय? हा? तर मग तुम्ही सांगा आता इथे तुम्ही काय म्हटलात? मग असं कन्फ्युजन होतं. मी लहानपणी मला कुत्रा आणायला सांगितलं होतं, मी कुत्रीला घेऊन आलो आणि तिला 1-2 डझन पिल्लं झाली. घरच्यांनी मग मला ते बाहेर सोडायला लावले ना. आमचीच कोंबड्या खायला लागल्या. त्याच्यामुळे मग तुम्हाला डिटेल मध्ये आयडिया असली पाहिजे. हे पण लोकल एसईओच आहे, पण लोकल एसईओ हे 1 नंबरला का रँकिंग झाले? तर ह्यांनी स्पॉन्सर्ड केले, म्हणजे गुगल ॲड रन केले. काय केली? गुगल ॲड रन केली. म्हणजे तुम्हाला पण तुमचं जर लोकल एसईओचं अकाउंट 1 नंबरला दाखवायचंय तर काय करावं लागेल? गुगल ॲड रन करावं लागेल. मग आता तुम्हाला गुगल ॲड शिकवलंय मी, तर गुगल ॲड मध्ये तुम्हाला सांगितलं की इथं ऑब्जेक्टिव्ह कोणता चूज करायचा. कसं रन करणार मंगेश? मी न्यू कॅम्पेन मध्ये गेलो. इथं गेलो न्यू कॅम्पेन मध्ये. न्यू कॅम्पेन मध्ये आता तुम्हाला पहिली तर गोष्ट काय? तुम्हाला विचारलं मुंबईला कसं जायचंय, तर तुम्ही कशाने जाणार? एक तर हेलिकॉप्टरने जाणार, बसने जाणार किंवा चलत जाणार. पण रस्ता तर माहित असला पाहिजे. मग ट्रेननी जाण्यासाठी तुम्ही पुणे स्टेशनला जाणार. बसने जाण्यासाठी कुठं? तुम्ही स्टेशनला गेलात आणि एसटीचा वापर तुम्ही विचार केला की एसटी कधी येणार, मी एसटीने भेटेल का? एसटी नाही. मग तुम्हाला लोकल स्टोअरची व्हिजिट ॲड रन करायचं. कुठं जाणार तू मंगेश? लोकल स्टोअर व्हिजिट नाही, चुकला. इथं जर तुम्ही गेलात तर नाही होत ॲड. इथं परफॉर्मन्स मॅक्स आहे. कुठं ऑप्शनच नाही. तर मग जर तुम्हाला तशी ॲड रन करायची जी आता दिसत होती, तर तुम्हाला हा एक्सपर्ट डॅशबोर्ड आहे. हा कोणता डॅशबोर्ड आहे? इथं जसं नाव दिलंय ना आपण ह्याला, काय दिलेले? NMD प्रायव्हेट लिमिटेडचा. तर हा एक्सपर्ट डॅशबोर्ड आहे. कोणता? एक्सपर्ट डॅशबोर्ड आहे. तर आपल्याला जर कॅम्पेन रन करायचा असेल तसा, तर तुम्हाला स्मार्ट डॅशबोर्ड बनवावा लागेल. आणि स्मार्ट डॅशबोर्ड कसा बनवायचा? तर असा बनवायचा की तुम्हाला इथून सगळ्या स्टेप इथून ॲड रन करायची, डायरेक्ट असं जायचं, गेट डिरेक्शन मध्ये जायचं. कुठं जायचं? आणि दुसरी कंडिशन काय आहे की मुजीब जो ईमेल आयडी यूज करतोय तिथं त्याचं गुगल माय बिझनेसचं अकाउंट असलं पाहिजे. समजलं का? इथं कॅम्पेनचं नाव टाकायचं. काय नाव टाकायचं? काय नाव टाकणार? इथं काय टाकायचे? कॅम्पेनचं नाव टाकायचे का कीवर्ड टाकायचे? कीवर्ड टाकायचे. ठीक आहे. कसं कीवर्ड टाकणार आपण? काय टाकणार? कशासाठी ॲड रन करायचे आपल्याला? आपण आता कीवर्ड रिसर्च केलेले आहे. इथं 9 डॉट वरती जाणार.
कुठे आहे तुझी लिस्ट? डॉक्युमेंट मध्ये डॉक्स मध्ये आपण घेऊ. हेच आहे का? हे कीवर्ड आपण काय करणार, कॉपी करणार आणि करतो. डेटा अनालिसिस कोर्सेस, डेटा सायन्स, डेटाबेस अनालिसिस कोर्सेस, डेटा सायन्स विथ, हे काय केले त्यांनी, कॉपी केले. हे कोणी सर्च केलं तर आपली लोकल एसईओ तिथे दिसेल. टाकलं सगळं. नंतर काय करायचंय, लोकेशन. काय लोकेशन आहे इथं, कुठं आपल्याला चालवायचंय, पूर्ण पुण्यामध्ये. हॅलो, हा बोल. हा, आता मी सांगतो तुम्हाला 2 दिवसात ते. ठीक. हा, हो हो चालेल. ठीक. मोस्टली सेल्फच आहे, पण मी तुम्हाला सांगतो थोड्या वेळाने. हो. आता मी इथं काय केलं, एनएमडी प्रायव्हेट लिमिटेड लोकेशन सर्च केलं, कारण ही ऍड कोणती रन करतोय मी, लोकल. 20 किलोमीटरच्या ऐवजी 10 किलोमीटर वरती किंवा 20 पण ओके. ठीक आहे, सेव्ह केलं. समजलं का? नंतर लँग्वेज टाकायचं आपल्याला, कोणती, इंग्लिश. किती, 33 लाख किती आहे, 8,000 लोकांना, तर किती लाख आहे, 33 लाखच आहे ना. 3,38,00,000 लोकांना ते आपले ऍडव्हर्टाइजमेंट दिसणार आहे. म्हणजे पूर्ण पुण्यामध्ये दिसणार आहे. 2 लोकेशन आहेत. कोणते 2 लोकेशन, त्याच्यामुळे एवढं झालं का, हा, पुणे प्लस एनएमडी प्रायव्हेट, असं 2 लोकेशन सिलेक्ट केले. डन करायचं. लँग्वेज तुम्हाला कोणती, नंतर नेक्स्ट करायचं. किती सिंपल ऍड आहे, बघितले ना. आता इथं काय म्हणताय ते, URL टाकायचा. आता तुम्हाला इथे URL कोणता टाकायचा, लोकल स्टोअर विजिटचा. मग तुम्हाला कुठे जायचं, इथे जायचं. एकतर वेबसाईटचा टाका किंवा इथे एनएमडी प्रायव्हेट लिमिटेड टाका. यावं आलंय का, झालं. ह्याची लिंक पाठवायची आहे. एडिट प्रोफाइल मध्ये जायचं आता. एकतर इथून शेअर करा किंवा दुसरं कुठून करायचं. शेअरचं ऑप्शन कुठे दिसतं, कॉपीचं पण ऑप्शन होतं. लिंक कॉपी झाली. झाली. आलं का. आता ह्याच्यामध्ये फक्त हेडलाईन टाक. पहिलं मीडियम समजलं तुम्हाला. हे कशासाठी आहे, स्मार्ट कॅम्पेन साठी. पण जर तुम्ही हा जर स्मार्ट कॅम्पेन रन केला, जर सपोज तुम्ही 10,000 रुपये टाकले, तर तुमचे अर्ध्या तासातच जाणार.
किती? अर्धा तास. अर्ध्या तासात ते 1 तासात. त्याच्यामुळे आपल्याला स्मार्ट कॅम्पेन रन करायचं आहे का? मग मी इथून आता जे क्रिएट केलं होतं हे डिलीट जर करायचं असेल तर डिलीट. काय समजलं तुम्हाला? आता जर तुम्ही इथं गेलं रिफ्रेश केलं तर हे दिसेल का? Reload. गेलं. काय केलं परत? माझ्या ऑलरेडी जो कॅम्पेन रन केला जो आपला डॅशबोर्ड आहे त्याच्यावरती मी आलो. परत नवीन अकाउंट मला क्रिएट करायचंय. काय करणार आपण? क्रिएट न्यू गुगल ऍड अकाउंट किंवा डायरेक्ट नवीन हे करायचं. नवीन ह्याच्यामध्ये किती पण अकाउंट क्रिएट करू शकतो. पण आता ऑलरेडी माझा डॅशबोर्ड रेडी आहे. मला ह्याच्यामध्ये काय करायचं? ऍडमिशन करायचं. हॅलो हॅलो लेक्चर मध्ये होतं मग थोड्या वेळाने करू का? हो. काय झालं? हे डॅशबोर्ड आहे ह्याच्यामध्ये आपल्याला आता ऍड रन करायचं. नवीन जर डॅशबोर्ड करायचं असेल स्मार्टचं तर प्रॉब्लेम काय करावं लागेल तुम्हाला? हेतून तुम्हाला स्मार्ट ऍड रन करता येईल का? नाही. एक तर काय करावं लागेल? आता जर कोणाला जर वाटलं नाही मला ह्याच्यामधूनच जर स्मार्ट ऍड रन करायचे तर दुसरा ऑप्शन काय आहे? न्यू कॅम्पेन मध्ये जायचं आणि डायरेक्ट क्रिएट अ कॅम्पेन विदाउट गोल करायचं आणि इथं दिसतंय का तुम्हाला परफॉर्मन्स? ह्याच्यामधून तुम्ही करू शकता. पण इथून जर केलं तर तुमचे काय होते? ऍड तुमची युट्यूबला पण दिसते, ईमेल वरती पण दिसते आणि लोकल स्टोअर व्हिजिट वरती पण दिसते. पण माझा अल्टिमेट गोल काय आहे? माझी ऍड दुसरीकडे नाही दाखवायची. मला फक्त माझ्या गुगल माय बिझनेसलाच प्रमोट करायचं आहे. तर मग तुम्हाला ते ऑप्शन इथं दिसतंय का परफॉर्मन्स मॅक्सचा आणि इथं पण ऑप्शन दिसतंय. मग त्यासाठी तुम्हाला एकच ऑप्शन आहे की तुम्हाला हा जो डॅशबोर्ड आहे ना तो कसा क्रिएट करावा लागेल? नवीनच तुम्हाला क्रिएट करता येईल तरच तुमच्यामध्ये काय होणार? तरच तुमची ऍडव्हर्टाइजमेंट रन होणार. इथे एकदा मी तुम्हाला माझ्या डॅशबोर्ड मध्ये क्रिएट करून दाखवतो. गुगल ऍड आपण करू. कारण गुगल ऍड रन करण्यासाठी तुम्हाला जर लोकल स्टोअर व्हिजिटची ऍड रन करायची असेल तर सगळ्यात आधी काय करावं लागेल तुम्हाला? गुगल ते लोकल एसईओ चा अकाउंट क्रिएट करावं लागेल. काय करावं लागेल? लोकल एसईओ चा अकाउंट क्रिएट करावं लागेल. मग लोकल एसईओ चा अकाउंट क्रिएट करण्यासाठी आपल्याला आता माझं ऑलरेडी लोकल एसईओ चा अकाउंट इकडे क्रिएट आहे म्हणून मी गुगल ऍड डायरेक्ट ओपन करणार. इथं दिसतंय गुगल ऍड. क्लिक केलं. साइन स्टार्ट नाव. आता इथं कॅन्सल नाही बघायचं आपल्याला. एनएमडीचं कोणतं आहे? ऍक्टिव्ह. सगळे कॅन्सल केलेले होते. इथं पण एवढा अमाऊंट केलेले ऍव्हरेज सीपीसी एवढे जेवढे जास्त पैसे तुम्ही काढणार. बघा इथं ऍडव्हर्टायझिंग डेडलाईन इज पास म्हणजे तुमचं अकाउंट जर 6 महिन्याच्या आतमध्ये व्हेरीफाय नाही केलं तर तुमचं असं पॉज येणार आहे. त्याच्यामुळे मला मी इथून ऍडच नाही रन करू शकत. मला नवीनच अकाउंट क्रिएट करावं लागणार आहे. मग मी कुठे जाणार आहे? नवीन अकाउंट क्रिएट करायला काय करावं लागेल मला? ह्याच्यामध्ये फक्त स्वराजच्या अकाउंट मध्ये बघू. हे अकाउंट पर्सनल आहे काय एजन्सीचं अकाउंट आहे? तर पर्सनल अकाउंट आहे. जर तुमचं पर्सनल अकाउंट जर असेल पर्सनल मेल आयडी वरून पण एजन्सीचं अकाउंट क्रिएट करता येतं. तुम्ही 10च फक्त गुगल ऍड अकाउंट क्रिएट करू शकता. किती? 10. पर्सनल वर
हा पर्सनल आणि एजन्सीचं असेल तर तुम्ही किती पण क्रिएट करू शकता. ठीक आहे, आपण काय करू तात्पुरतं आपण डायरेक्ट ऍड रन करायला स्टार्ट करू. न्यू कॅम्पेन मध्ये गेलं तुम्ही, क्रिएट अ कॅम्पेन विदाउट गोल मध्ये गेलं, तुम्हाला काय करायचंय डायरेक्ट तुमच्या ह्याच्यावर परफॉर्मन्स मॅक्स मध्ये जायचं. इथं बघा परफॉर्मन्स मॅक्स मध्ये मर्चंट सेंटर पण ऍड झालंय. तुम्हाला नको आहे तिथं मर्चंट ऍड करायला आणि इथं लोकल एसईओ ची तुम्ही काय करणार लिंक टाकणार, जसं आत्ता केलं ना सेम तसं. नेक्स्ट इथं तुमचा गोल काय होणार आहे, म्हणजे जर तुमची ऍड दिसली सर डिस्प्ले ऍड वरती त्याच्यावरती क्लिक केलं तर ते डायरेक्ट कुठं होणार आहे तुमच्या लोकल स्टोअर व्हिजिट वरती. म्हणजे ही लिंक मी कॉपी केलेली, हे कुठं जाते बघा, ह्या लिंक वरती मी काय केलं सपोज कॉपी केलं, ही लिंक आहे ह्याच्यावरती मी क्लिक केलं एंटर केलं तर काय ओपन होतंय तुमचं लिंक मध्ये प्रॉब्लेम. लिंक व्यवस्थित कॉपी नाही झाली का, काहीतरी आपलं एनएमडीचं जे हे केलं होतं ना लिंकच व्यवस्थित कॉपी नाही झाली, काहीतरी अक्षर राहिला असेल तर. हे काय झालं होतं पुढलं समोरचं आपलं काहीच नव्हतं राहिलं. आता इथं एंटर केल्यानंतर डायरेक्ट ओपन झालं का, तर ते तसं ओपन होतं. मग इथं आल्यानंतर त्यांना ऍड्रेस दिसतोय, कॉल नंबर, डायरेक्ट वॉक इन डायरेक्शन ते इथं येतात. तर त्यासाठी आपल्याला ते लोकल स्टोअर व्हिजिटचे आपल्याला ऍड रन करणं गरजेचं आहे. पण त्यासाठी आपल्याला लागतो काय स्मार्ट डॅशबोर्ड. आम्हाला आता इथून करता येईल काय एनएमडी मधून नाही येणार करता, का नाही येणार तू सांग, कुठं गेलेली. हे एनएमडीचं डॅशबोर्ड आहे गुगल ऍडचा, अकाउंट पॉज झालेलं आहे. आणि दुसरं काय, मी जर ह्याच्यातून नवीन अकाउंट क्रिएट करायला गेलो तर होईल का मला आता नवीन, होईल का सांग, का नाही होणार. हा 10 अकाउंट पेक्षा जास्त गेले त्याच्यामुळे काय होणार नाही, मी आता नवीन अकाउंट क्रिएट करणार. काही कॅन्सल केलं तर हा मग कॅन्सल केलेले सुद्धा 10 सगळे काउंट होतं. हो तुला म्हणजे 10च्या पुढे गेलं तर नाहीच होणार ते. आता हा पर्सनल ह्याच्यावर मग ते एनएमडी प्रायव्हेट लिमिटेडचा ईमेल आयडी आहे, पण ते आपण एजन्सी मध्ये कन्वर्ट केले का नाही. आता इथं जर मी क्रिएट करायला गेलो, नवीन अकाउंट क्रिएट करायचं आहे मला, होईल का, येस. न्यू गुगल ऍड अकाउंट मध्ये जायचंय, क्रिएट न्यू गुगल ऍड अकाउंट, आणि तिथून तुम्ही काय करू शकता, तुम्हाला जर एक्सपर्टचा डॅशबोर्ड आणि स्मार्टचा डॅशबोर्ड कसा क्रिएट करायचा समजला ना. आता मी तुम्हाला मागं काय दाखवला स्मार्टचा दाखवला, आता तुम्हाला एक्सपर्टचं जर करायचं असेल ह्या 3 पैकी कोणती पण एक गोष्ट टाका तुम्ही. नेक्स्ट अकाउंट लिंक करायची गरज आहे. आता तुम्हाला जर ह्याची ऍड रन करायची कोणाची लोकल एसईओची, तर तुम्ही सी मोर मध्ये जाणार आणि इथं काय सिलेक्ट करायचं तुम्हाला फक्त डायरेक्शन. इथून तुम्हाला तशी रन करावं लागेल एक ऍड. आणि जर तुम्हाला जर आता काय करायचंय ऍड रन नाही करायचं तुम्हाला, डायरेक्ट जसं मी ते डॅशबोर्ड बनवतोय तसं जर करायचं असेल तर स्किप डॅशबोर्ड मध्ये जायचं, हे पण स्किप करायचं, लिव्ह कॅम्पेन क्रिएशन. किती वेळ लागला तुम्हाला अकाउंट क्रिएट करायला, आणि पेमेंट लगेच टाकलं तुमचा डॅशबोर्ड कसा क्रिएट होणार आहे, पेमेंट डिटेल टाकली की डायरेक्ट तुमचा डॅशबोर्ड कसा क्रिएट होणार आहे. किती सिंपल आहे. अकाउंट क्रिएट करायला कोणाला काय प्रॉब्लेम आहे का.
आता अजून एक मला ऍडव्हान्सची गोष्ट शिकवायची तुम्हाला. जर तुम्हाला लोकल एसईओचं जर कॅम्पेन रन करायचं असेल गुगल ऍड म्हणून, तर तुम्हाला पहिल्यांदा काय करावं लागेल, बिझनेसला लिंक करावं लागेल. जसं युट्यूबला आधी लिंक करावं लागेल, युट्यूबवरती ऍड रन करायची असेल तर युट्यूबला लिंक करावं लागेल. लोकल एसईओला करायची असेल तर लोकल एसईओला काय करावं लागेल, लिंक करावं लागेल. समजलं? तर मग आता ह्याच्यावरती लोकल एसईओचं अकाउंट आहे का ते पहिल्यांदा चेक करायचं. 9 मध्ये जायचं, इथं गुगल माय बिझनेसचं अकाउंटच नाही. तर सगळ्यात आधी काय करावं लागेल, गुगल माय बिझनेसचं अकाउंट क्रिएट करावं लागेल. मग ह्याचं अकाउंट नाहीये तर मी जातो एनएमडीच्या पेजमध्ये, आणि एनएमडीचे जे ऍक्सेस होतं तर ते कोणाला देतो, मुजीबला देतो. तर कसं द्यायचं ऍक्सेस, इथं गुगल माय बिझनेस वरती गेलो, 9 वरती क्लिक केलं, नंतर इथं बिझनेस प्रोफाईल सेटिंग मध्ये जायचं, आणि बिझनेस प्रोफाईल सेटिंग मध्ये गेल्यानंतर पीपल अँड ऍक्सेस मध्ये जायचं. इथं वैभव कुलकर्णी एनएमडी इंटिरियर, आणि अजून इथं आता मुजीबला द्यायचं. तर मुजीबचं नाव मी इथे टाकणार, त्याला ऍज अ ओनर करणार, आणि मुजीब, काय ईमेल आय डी तुझा, MUGJJJEBK क्रिस गेलचा फॅन आहे काय, त्याचा आहे 333. खालचं कवरचं इन्व्हाइट करायचं. आता तो ऍक्सेप्ट करणार. कसं इन्व्हाइट करायचं मी तुम्हाला सांगतो. इकडे बघा, ह्याच्यामध्ये जायचं, इथं मेल आय डी ओपन करायचा. केलं का ओपन, काय केलं, मेल आय डी आलं का, काय केलंय, यू हॅव इन्व्हायटेड. मग इथं ऍक्सेप्ट करायचं. कुणी केलंय, एनएमडी. मग आता ब्ल्यू कलरचं त्याच्याकडे होतं काय, ऍक्सेप्ट करणार तो. किती सिंपल आहे. झालं, दिसायला लागलं का. आता म्हणजे मुजीबचं काम काय आहे, एनएमडीचा एम्प्लॉय झाला तो. आता मुजीबचं काम काय, दर दिवशी आला, पहिलं काम काय, गुगल ऍड मध्ये काय टाकणार तो, पैसे टाकणार. दुसरं काम काय करणार, रिकमेंडेशन नाही येत इकडं. गुगल ऍड मध्ये रिकमेंडेशन बघणार, इकडे नाही. एक लोकल एसईओ आहे, इकडे फोटो टाकणार. आम्ही किती फिरायला गेलो होतो, हे फोटो टाकलेत का फिरायला जाताना, एवढे फोटो टाकलेत. तर मुजीबचं काम काय असणार, दररोज एक फोटो टाकायचा. कोणाचा पण टाक, इंडिव्हिज्युअल नको टाकू, ग्रुप मधला. आणि कुठले कटरीना कैफ, जॅनी लिव्हर, सनी लिओनी असं फोटो नको टाकू. फोटो कोणाचे टाक, ग्रुप मध्ये. मग हे तर काय, सिलेक्ट मध्ये जाणार, सिलेक्ट व्हिडिओ किंवा कॅम्पेन, व्हॉट्सअप व्हिडिओ, कोणाचा व्हिडिओ काढून ठेवलाय तो. आता हा कोणता व्हिडिओ ते आपल्याला माहित नाही, म्हणून मी डिलीट करतो. समजलं, तुम्हाला प्रॉपर पाहूनच व्हिडिओ टाकायचा आहे. समजलं का, नाहीतर काय होईल, आंधळ्यासारखं होईल. समजलं. इथं गुगलचा फोटो पण नाही टाकायचा. आता हे बघा, हे आपला इमेज आहे, आपल्याला माहिती, टाकून द्या. पण ज्यांच्यामध्ये फेसेस डिटेक्ट होतील ना, फोटो काढला, टाकला, ह्याचा व्हिडिओ आहे, त्या दिवशी तू व्हिडिओ बनवला होता, तो व्हिडिओ द्यायचा अपलोड करून. आलं का, व्हिडिओ टाकायचा, व्हिडिओ टाक, काय पण टाका. समजलं. आता न्यू इयरची ऑफर क्रिएट करायची, काय करणार तू, पोस्टर बनवणार, आणि कुठे जाणार तू, एडिट प्रॉडक्ट पण तू एडिट कर. हे एवढे आता नवीन जे सायबर सिक्युरिटी वगैरे आहे ना, बिझनेस आहे, ऍड प्रॉडक्ट कर. अजून काय करणार तुला, इव्हेंटचं कुठं गेलं रे, येत ना, हे सगळं रिमूव्ह करून टाक.
आपलं प्रोफाईल दिसतंय. पोस्ट मध्ये जायचं, ऍड पोस्ट, पोस्ट पण टाकायचा, डिस्क्रिप्शन टाकायचं, बटन टाकायचं, ऍडमिशन ओपन फॉर डेटा सायन्स ऑन द ओकेजन ऑफ न्यू इयर वी ऑफर 20% ऑफ. नंतर आता इव्हेंट क्रिएट करायचं. इथे इव्हेंट क्रिएट कर, प्री सेमिनार ऑन डेटा सायन्स अँड डेटा अनालिटिक्स, लर्न फ्रॉम इंडस्ट्री एक्सपर्ट, इव्हेंट इथून क्रिएट. दररोज तुला एक ना एक पोस्ट टाकायची. एक दिवस फोटो टाकायचा, एक दिवस इव्हेंट क्रिएट करायचा, एक दिवस पोस्ट टाकायची, आणि नंतर एक दिवस व्हिडिओ टाकायचा, दुसऱ्या दिवशी ऍक्टिव्हिटी टाकायच्या. फक्त हे गुगलचं नसलं पाहिजे, समजलं? गुगलचं असलं तर तुम्हाला सस्पेंडेड करेल. हॅलो 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 आता हे अकाउंट कसं क्रिएट करायचं माहिती आहे का तुम्हाला? मुजीबच्या ह्याच्यामध्ये जाऊ आपण. इथं आलो होतो ना आपण. कुठं गेलो मुजीब? मेलला. हा, मेलला गेलो होतो. आता ह्याला तर नवीन अकाउंट क्रिएट करायचंय. काय करणार तो? क्रिएट न्यू अकाउंट. क्रिएट न्यू अकाउंट मध्ये गेला. कोणता आपण ऍड करतोय? लोकल स्टोअर विजिट. मग क्रिएट युअर कॅम्पेन. हॅलो हॅलो आलं का? आता आता कसं दिसतंय? व्यवस्थित दिसतंय का? आपल्याला ही तर प्रमोट करायचं. ह्याच्या समोर काय लिहिलेले? आता ह्याच्यापेक्षा वेगळं सिलेक्ट करायचंय का तुला? ह्या ऍड रन करायला फक्त 2% लोकांना येतात. किती टक्के लोकांना? 2 ते 3% लोक. हॅलो, हा बोला ना. हा उघडे ना. हो, ऍड्रेस माहिती ना? काय नाव बोलले? हो. हे कोणाला समजलं? किती पण झटत बसलो असतो आपण तर झालं असतं का? असं आलं असतं का? तर अशा ऍड जर रन केल्या तर तुम्ही जगात, इथं कॉल नंबर आहे, डायरेक्ट कॉल केला लगेच आपल्याला लागला. ह्याच्यापासून सगळ्यात जास्त रेव्हेन्यू जनरेट होतो लोकल स्टोअर. तुम्हाला वेबसाईट व्हिजिट करायचंय किंवा बिझनेस फोन नंबर पे करायचंय, ऍप प्रमोशन करायचंय, ह्या गोष्टी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. मी काय करतो, नेक्स्ट कॉल. आता तुम्हाला वेबसाईट वगैरे काय द्यायची गरज आहे का? फेसबुकची द्यायची गरज आहे का? इंस्टाग्रामची प्रोफाईल द्यायची? द्या. तिथं ऑप्शन किती येतात बघितलं का? तर तुम्हाला खाली इंस्टाग्राम, फेसबुक आणि लिंक्डइन आणि वेबसाईट तिन्ही पण ऑप्शन आहे. ज्याला जिथं जायचंय तिथं जा. आपलं फेसबुक स्ट्रॉंग आहे का? लिंक्डइन स्ट्रॉंग आहे का? जे स्ट्रॉंग आहे ते ठेवा, बाकी आहे का? किती सिंपल आहे ऍड रन करणं. आपलं टार्गेट काय आहे? फोन आले पाहिजे. तुला फोन पण नको, डायरेक्ट काय करायचे? स्टोर एंगेजमेंट. डायरेक्ट लोकांनी व्हिजिट केलं पाहिजे, बरोबर आहे? तुला जर फोन पण पाहिजे नसेल तर फोन पण टाक. ह्याचं तर अजून ऑप्शन चांगलं आहे. एका वेळेस एकच ठेवू शकतो, एक तर डायरेक्ट कॉल, पोटेन्शियल लीड. हे तुम्हाला कोणच शिकवत नाही, पण मी तुम्हाला शिकवतोय. कशासाठी? काय टाकायची गरज पडली का तुला? वेबसाईट नसली तरी हो, पण इथं आता सर्च टर्म, त्याचे कॉल आपण कीवर्ड कशासाठी आपल्याला रँकिंग करायची? डेटा सायन्स, डेटा अनालिटिक्स साठी. जे कीवर्ड टाकेल इथं ब्रॉड मॅचेस टाकावं लागतात सगळे आपल्याला. कुठं गेलो आपण? ऍड कशी दिसणार समजलं ना सगळ्यांना?
बघा तुम्हाला आता ऍड तुमच्यावरती म्हणणं आहे की ऍड तुम्हाला मॅप वरती अशी दाखवायची का युट्यूब वरती दाखवायची का ईमेल वरती दाखवायची का सर्च वरती दाखवायची का डिस्प्ले वरती दाखवायची. तुम्हाला ऍड कुठं दाखवायची अशी जर दिसली, आता मला काय करायचं परफॉर्मन्स ऍड करायचे परफॉर्मन्स मॅक्स म्हणजे काय सगळीकडे ऍड म्हणजे माझा परफॉर्मन्स सगळ्याकडे चांगला. मग मी जर इंस्टाग्राम वरती पण माझी ऍड जर ईमेल वरती पण दिसली सर्च ऍड वरती पण दिसली डिस्कवरी मध्ये पण दिसली युट्यूब वरती पण दिसली तर लोक जास्तीत जास्त माझ्या वेबसाईट वरती येतील. जास्तीत जास्त कॉल येतील का कमी येतील जास्त. मग आपली परफॉर्मन्स मॅक्स म्हणजे काय तर आपली ऍड जी आहे तर ती सगळीकडे दिसते. इथे दिसते का डिस्प्ले सर्च जीमेल आणि सगळीकडे ऍड दिसते आणि मॅप मध्ये जशी तिकडे स्पॉन्सर दिसते ना तिथे पण दिसते. त्याच्यामुळे आता सध्या परफॉर्मन्स मॅक्स जास्त लोक चालवतात. आलं का इथं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस IT आपल्याला काय करायचे कशाला फोकस करायचंय आपल्याला डेटा सायन्स डेटा अनालिटिक्स. मग आपण कीवर्ड पण त्या रिलेटेडच टाकणार. असं ऍड कोणच रन नाही करत. मी तुम्हाला शिकवतो ह्याचा बेनिफिट जास्त आहे. परफॉर्मन्स मॅक्स मध्ये मी तुम्हाला हे शिकवलंच असतं पण नुसतं मॅप वरती चालवायचं असेल तर कोण करत नाही. ऍडमिशन्स ओपन येते का ऑनलाईन किती कीवर्ड येतात बघितलं का ह्याच्यामध्ये टाकायला. IT सर झालं. Coding for data and then digital market certified unlock the potential of the data driven. हे तुम्ही सगळं टाकलं. आता हे काय वरचं लॉंग हेडलाईन पण येते ह्याच्यामध्ये. पोटेन्शियल फॉर आवर डेटा सायन्स अँड डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे मास्टर द एज कॉम्पिटेटिव्ह ट्रेनिंग एक सेंटेन्स होते मग इथं आपण टाकायचं ऍडमिशन ओपन डेटा
transforming your business with that. ह्याचा रिझल्ट का चांगला येतो माहिती आहे का? ह्याच्यात हेडलाईन बघा ना किती येतात आणि लॉंग हेडलाईन वेगळ्या, नंतर डिस्क्रिप्शन वेगळं, त्याच्यामुळे ह्याचा रिझल्ट चांगला येतो. परफॉर्मन्स मार्केटिंग ह्याला बोलतात. BE काय झालं? झालं. इथे इमेज पण टाकावं लागेल आपल्याला. सिलेक्ट केली इमेज. प्रायव्हेट लिमिटेड व्हिडिओ सिलेक्ट करा. कुठाले करणार? युट्यूब वरती पण तुमची ऍड दिसणार. किती एका दगडात किती पक्षी मारतात? 2. ऑनलाईन वाले बोर झाले का? काय प्रॉब्लेम? साईट लिंक पण देता येतात. नंतर अजून ऑप्टिमायझेशनचे ऑप्शन तुम्हाला बघा, इथं रिव्ह्यू करून बघा. मी ह्याच्यावरती कशी ऍड दिसेल, युट्यूब वरती कशी दिसेल बघितले. युट्यूब वरती आपण सर्च ऍड रन केली तर फक्त सर्च वरती दिसणार. इथं दिसते. मॅप वरती पण ऍड दिसणार आपली. हे अशी सर्च ऍड मध्ये कोणती दिसणार? ते लोकल स्टोर विजिटची पण दिसणार आणि सर्च ऍड मध्ये पण दिसणार. डिस्कवरी मध्ये नाही का आली आहे, तर ते पण दिसणार. मग डिस्प्ले ऍड, व्हिडिओ ऍड, ऍप प्रमोशन सगळं दिसणार. एक लँडस्केप इमेज सिलेक्ट करायला सांगितलं. ऍटलिस्ट एक तरी लँडस्केप इमेज पाहिजे. लोगो पण पाहिजे. कुठून घ्यायचा लोगो नाही तुमच्याकडे, तेवढं ऑप्टिमायझेशन स्कोर वाढा. परफॉर्मन्स मार्केटिंग मध्ये आता जे जॉब असतात त्यामध्ये साईट लिंक्स असं लागतं का? हो, ते ह्या पण टाईपचं टाकतात. लागतं का परफॉर्मन्स मार्केटिंग मध्ये? हेच ते जॉब असतात त्यामध्ये ह्या टाईप मध्ये ऍड रन ह्या करायला टाईप मध्ये परफॉर्मन्स मार्केटिंग मध्ये दोनच ऑब्जेक्टिव्ह, कन्व्हर्जन आणि कन्व्हर्जन व्हॅल्यू. सेट कॉस्ट पर ह्याचं मिनिंग काय होतं? ROS रिटर्न ऑन ऍड स्पेंड. आणि कन्व्हर्जन ठेवलं तर काय येईल? कॉस्ट पर ऍक्विजिशन. कॉस्ट पर ऍक्विजिशन आपल्याला किती ठेवायचं? 300 रुपयाला एक कस्टमर ऍक्वायर झाला. काय पण ठेवा तुम्ही, किंवा नाही ठेवलं तर गुगल ते ऑटोमॅटिकली डिसाइड करेल. किती बजेट ठेवायचे तुम्हाला? 1700, 1800 किंवा कस्टमाइज ठेवायचे तुम्हाला? किती ठेवता? त्यांनी 1400 रुपये इंडिकेट केले. तुम्ही 3000 पण ठेवू शकता, तुम्ही 2000 पण ठेवू शकता. हॅलो, हा बोला ना. हा ठीक आहे, मी मॅडमला फोन करायला सांगतो लगेच.
किंवा नाही थांबा लाईन. कम्प्लीट युअर परचेस. मग इथून आता OTP येणार आपल्याला, तो OTP टाकायचा. झालं का? 1 मिनिट. हा इन्फॉर्मेशन सांग. इथं अमाऊंट ऍड करायचा. किती? 53, 26, 31. अकाउंट पण क्रिएट झालं आणि काय झालं, ऍड पण झालं. पण आता सगळ्यात मोठं चूक काय होते हे शिकवण्यासाठी मी तुम्हाला इथं आलो. काय चूक झाली सांग बरं मुजीब. मोबाईल नंतर बघ. बोला काय चुकी झाली. तर पहिली चूक झाली की आपण पेमेंट करताना त्या दिवशी काय डिस्कस केलं होतं, काय केलं होतं. प्रीपेड आणि पोस्टपेड करायचं. मग तिथं केलं का आपण. मग आपल्या आता 5 लाखापर्यंत अमाऊंट आवश्यक. बिल येणार आपल्याला शेवटी. मग ते पैसे लावायला पाहिजे म्हणते का. मग ह्यासाठी काय उपाय. अकाउंट पॉज करणं. आता मला हे पैसे परत रिटर्न पाहिजे. 500 रुपये तर गेलं, तो वेगळं नुकसान. पण आता काय चुकून जरी तुमचं काय झालं, पैसे आपण टाकले त्या अकाउंट, आपली ऍड कशी दिसते ते आधी बघू, नंतर आपण पॉज करू. पुढे जायचं. ऍड कशी दिसते आपली, इथे जायचं. पुढे जायचं. इथं गुगल ऍड मध्ये फिल्टर मध्ये जायचं आणि कॅम्पेन मध्ये. पण आता हा कॅम्पेन काय आहे, ड्राफ्ट मध्ये गेलाय. आता एकदा कॅम्पेन मध्ये जा. कशामध्ये गेला, ड्राफ्ट. ड्राफ्ट मधून कसा काढणार तुम्ही, प्लस साइन मध्ये जायचं, रिझ्यूम कॅम्पेन ड्राफ्ट. किती ठेवले, 300. नेक्स्ट केलं. कॅम्पेन 2 ठेवा इलेक्शन. नंतर मोर ऑप्शन मध्ये गेलो, रोटेशनल मध्ये चालवायचं का ते केलं. नेक्स्ट केलं. तुम्हाला इथं काय करावं लागेल, URL टाकायचं असेल तर टाका. स्किप करा. मला यायचं काय जनरेटर. तिथं तुम्हाला स्ट्रेंथ आणि हेडलाईन टाकावं लागेल. परत आपण जेवढं टाकलंय त्याच्यानुसार हे दिसतंय सगळं. लोगो वगैरे सगळं टाकलेलं होतं. तिथं जाऊन आपल्याला ऍडिशनल सिग्नल द्यायचे का, नेक्स्ट करायचं. नेक्स्ट. पब्लिश सोल्युशन. पब्लिश केलं तर लोकांना ऍड दिसत. कशी दिसत, आपला आत्ताशी डॅशबोर्ड समजलं. आता ऍड कशी दिसते जर पाहायचं असेल तर कॅम्पेन मध्ये जायचं. कॅम्पेन मध्ये सिलेक्ट करा, ऍड ग्रुप मध्ये जा, तुमची ऍड वरती जा, ऍड कॅम्पेन मध्ये ऍड. चेंज करायचं असेल हे तुमचा चेंज. ओव्हरव्ह्यू मध्ये गेलात, ओव्हरव्ह्यू मध्ये तुम्हाला दिसेल ऍड कशी दिसते.
किती क्लिक्स आले, कोणते कीवर्ड टाकले. इथे हेडलाईन महत्वाचे असतात. कोणाला समजलं, कोणाला नाही समजलं. परफॉर्मन्स मॅक्स ऍड रन शिकलो आपण आज. परफॉर्मन्स मॅक्स नंतर लोकल स्टोअर विजिट दोघांना पण एकाच ह्याच्यातून करता येते. आता ह्याला जर मला पोच करायचं आहे कॅम्पेनला, कसं करणार? कॅम्पेन वरती जाणार. कसं दिसतंय कॅम्पेन ते बघितलं मी इथे. 0 इम्प्रेशन 0 क्लिक्स. आता इम्प्रेशन मध्येच गेलं नाही अजून. त्याला पॉज करायचं असेल तर मी इथं इनेबल दिसते तर ते पॉज कर. माझ्या अकाउंट मध्ये किती पैसे तर बिलिंग मध्ये लास्ट पेमेंट झालंच नाही म्हणते ते. ते चेक करायचं. कसं चेक करणार आता? पण अकाउंट मधून तर पैसे गेले का? का नाही गेले? तर फक्त लास्ट पेमेंट यू हॅव मेड एनी पेमेंट, पण प्रोसिजर जर केली तर ते आपल्याला लास्टला बिल येणार. आता ते पेमेंट ड्यू, किती पेमेंट ड्यू आहे ते इथं दिसणार. दिसतंय का? ह्या काय मग आता इथं काय करावं लागेल? अकाउंट कॅन्सल. समजलं ना? ड्यूचं ऑप्शन कधी येतं? जर तुम्ही काय टाक इथं बघा, ऍड टू पे ऍक्टिव्हेटेड ऑन कोटक कार्ड गुगल ऍड फ्रॉम 31. किती लाखापर्यंत? 5 लाखापर्यंत. त्याच्यामुळे मग हे अकाउंट कॅन्सल करायचं. अकाउंट कॅन्सल करण्यासाठी ऍडमिन मध्ये जायचं, अकाउंट सेटिंग मध्ये जायचं. तुम्ही बिलिंग करताना ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. ऍक्टिव्हेटेड कोणतं ऍक्टिव्हेट होते बघा, कोणतं कॅन्सल होतं तर कॅन्सल नाही. अकाउंट झालं कॅन्सल. रिएक्टिव्हेट करायचं असेल तर परफॉर्मन्स मॅक्स ऍड रन करायला येईल. तर आता उद्या तुम्हाला त्या आपल्या अकाउंट मधून परफॉर्मन्स मॅक्स ऍड रन कुठं इथं ह्या अकाउंट मधून तुम्हाला रन आपल्याला आता हीच काय करायची होती, पुढे द्यायची होती. आता मी इथं जातो, ही मला डिलीट करायचं. कसं डिलीट करणार? हे अकाउंट डिलीट करायचं. कसं करणार? म्हणजे अकाउंट मध्ये जायचं. होईल का? कॅन्सल झालेलं अकाउंट डिलीट करता येतं. रिएक्टिव्हेट करायचं असेल रिएक्टिव्हेट करू शकतात. हाईड. किती क्लिक्स आले? कॅम्पेन चालू होईल का? पॉज केलंय ना पण कॅन्सल केलं. ठीक आहे, थँक्यू. तुम्ही काय करा, ह्याची प्रॅक्टिस करा यूट्यूबची. स्ट्रेंथ आपण वीकच ठेवली, ॲव्हरेज ठेवली होती, तुमची एक्सलंट झाली पाहिजे. ऋषी, पूर्ण, अनिल, पूजा शिंदे, तुम्ही कुठं गेला तो? ते परत नंतर मुजीबचं डोकं खातात ना.